लाइव पर इसका सीधा प्रसारण। और विशेष आभार हमारे JBN ऑनलाइन और डीजे शुभम, सावत देवरुंग टीम के इस वक्त बॉलिंग होने जा रही है और बैटिंग के लिए दोनों बैटर्स मैदान में उतर चुके हैं। क्या ज़बरदस्त गेंदबाजी आकाश पाटिल जूनियर ने की थी और सावत देवरुंग को एक बॉल पर 6 रन उन्होंने बचाए। लास्ट बॉल पर ज़बरदस्त कांटे की टक्कर देखने को मिली थी। सावत देवरुंग तो सावत देवरुंग का पहला ओवर अब प्रारंभ होगा। दोनों ओपनिंग बैटर्स आ चुके हैं। पहला ओवर करेंगे किरण, विजय और विद्यानंद। ये दो बैटर्स हैं जिन्होंने बड़े आसानी से स्कोर को चेस किया था। सुबह 21 रन बनाने थे और सुबह जो परफॉर्मेंस रहा था वो दोपहर को भी करने का यहाँ पर प्रयास रहेगा। विद्यानंद और विजय पारदी आज के दिन में ये तीसरी बार हम खेलता हुआ देख रहे हैं। ग्रामीण सिटी ग्रामीण विजय पारदी व्यस्त है, मस्त है, ज़बरदस्त है। और विजय पारदी कितना अच्छा खेलेंगे उसके ऊपर जिम्मेदारी। विद्यानंद 2 को तब्दील कर दिया। विजय पारदी की तारीफ करना चाहूँगा, आधे पिच तक चले आए थे दूसरा रन लेने के लिए। ये सेमीफाइनल का मुकाबला है, ये जीतने पर टॉप 2 में फाइनल खेलने का मौका मिलेगा, इसलिए बनाया गया हर एक रन हमारी टीम के लिए ज़रूरी है। सकारात्मक सोच के साथ शुरुआत करते हुए किरण पाटिल के सामने विद्यानंद, 1 बॉल 2 रन। सावत देवरुंग ये टीम बॉलिंग कर रही है। पटकी हुई गेंद और इस तरह की गेंदें बहुत कारगर साबित होती है। शॉर्ट पिच बाउंसर एक ब्रह्मास्त्र होता है गेंदबाज का। ये अलग बात है कि उस पर रन नहीं बन पाया। हुक करने का प्रयास नाकामयाब। 2 रन बगैर किसी क्षति के। एक और गेंद खत्म होती हुई, लेकिन अंपायर ने नो बॉल दी है और इसलिए ओवर स्टेपिंग का ये नो बॉल। लंबा रनअप है और रनअप में दौड़ते समय कभी कभी आपका जो डिलीवरी स्ट्राइड है वो सही जगह पर गिरना ज़रूरी है। लेफ्ट आर्म गेंदबाजों के लिए ये समस्या कई बार देखी गई है। वसीम अकरम कही है, चामिंडा वास कही है, इनके साथ भी ये समस्याएं रही। इस बार वाइड बॉल, एंगल बदला था और उसका खामियाजा भुगतना पड़ा। फ्री हिट जारी रहेगी। स्कोर आगे बढ़ता हुआ 4। जम्बुल पाड़ौल खालिंग ये टीम है जो बल्लेबाजी कर रही है। सावत देवरुंग की गेंदबाजी है। इस बार एक और तीखा प्रहार यहां पर बल्लेबाज के कनपट्टी के बाजू से जाती हुई, जिसको चिन म्यूजिक या तो परफ्यूम डिलीवरी भी कहते हैं। लेदर बॉल क्रिकेट में जब वो कॉर्क आपके बाजू से जाती है तो सीम जो है और जो चमड़ा है उसकी खुशबू आती है आपके नाक में, इसलिए उसको परफ्यूम बॉल कहा गया है। बहुत जबरदस्त गेंदबाजी यहां पर किरण पाटिल केपी द्वारा। इस बार गेंद को बाहर कटाया था, बल्ले का मोटा सिरा और विकेट कीपर के हाथ में एक आसान सा कैच। विजय ने कैच लिया। गेंद को अंदर काटना चाहते थे, शरीर से दूर खेले और विकेट कीपर के हाथ में एक आसान कैच। किरण पाटिल की सधी हुई गेंदबाजी यहां पर रंग लाती हुई सावत देवरुंग के लिए अभी अभी जीतकर ये मुकाबला खेल रहे हैं और इसलिए उनका आत्मविश्वास भी चरम पर। 4 रन 1 विकेट के नुकसान पर नए बैट्समैन है सुरेश पारदी।
अब जो भी काम करना है पारदी एंड पारदी इनको करना होगा। जाम्बुलपाड़ा एस खालिंग JSK, सुरेश पारदी 0 पर, विजय पारदी 0 पर, किरण पाटिल एक, अभी तक 4 गेंदों में 4 रन देकर 1 विकेट। ये भूलना नहीं होगा इसमें नो बॉल और वाइड बॉल शामिल है, वरना किरण पाटिल ने कोई रन नहीं दिए खास। इस बार टप्पा खाते ही हरकत ली और हरकत में ही बरकत है। वहां पर क्षेत्ररक्षक के हाथ को ताली मारती हुई बॉल स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन के लिए उत्कृष्ट टाइमिंग। टाइमिंग बहुत ही लाजवाब रहा और खास करके जब लेफ्टी बैट्समैन इस तरह के स्ट्रोक खेलते हैं तो उसको देखने का मजा कुछ और होता है। सुरेश पारदी बतौर हरफन मौला खिलाड़ी अपने आप को बल्लेबाजी के क्रम में ऊपर लाते हुए स्वयं कप्तान है, 1 बॉल 4 पर खेल रहे हैं, स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। फुल टॉस बॉल थी, बल्ले का अंदरूनी सिरा और तेज भागती हुई गायब हो गई, लॉन्ग स्टंप बाउंड्री के बाहर 4 रन। बढ़िया टाइमिंग था, फाइन लेग का खिलाड़ी, वाइड था, प्लेसमेंट फाइन थी और आउटफील्ड फास्ट था। किरण पाटिल की पहली 4 प्रभावशाली गेंदों के बाद आखिरी 2 गेंदों में यहां पर जाम्बुलपाड़ा खालिंग टीम ने सुरेश पारदी के जरिए जो पलटवार किया है वो काबिल तारीफ। सुरेश पारदी 2 बॉल 8 और स्कोर 1 ओवर 12 रन 1 विकेट। विजय पारदी अब स्ट्राइक पर आएंगे। सरपंच चषक 2022 में आपका हार्दिक स्वागत है। चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे द्वारा आयोजित ये खूबसूरत टूर्नामेंट का आज आखिरी दिन है। ग्रामीण और शहरी क्रिकेट का एक बेजोड़ मिलन इस प्रतियोगिता के जरिए और ग्रामीण में भी 2 गांव को एक साथ लाने का जो काम किया है। नया ओवर करेंगे ललेश, काफी लंबा रनअप है ललेश का। थोड़ा सा वार्म अप करते हुए, वार्म अप करना बहुत ज़रूरी है दोस्तों, क्योंकि आपके शरीर में वो लचीलापन लाने के लिए ये वार्म अप के ज़रिए आप चार्ज हो जाते हैं, आपके बॉडी का ब्लड सर्कुलेशन तेज़ होता है, एक्स्ट्रा ऑक्सीजन आपके बदन को मिलता है और जो ज़्यादा श्रम आपको करना है उसके लिए जो लचीलापन चाहिए वो आपको मिल जाता है। तो कोई भी खेल खेलने से पहले, चाहे कबड्डी, खो खो, क्रिकेट, टेबल टेनिस, वॉलीबॉल, कोई भी खेल खेले, वार्म अप जरूर करें थोड़ा, 1 डेढ़ 2 मिनट का। नेवर की पहली गेंद जगह पर खड़े रहकर खेलने का प्रयास था, पुल करना चाहते थे, मिड विकेट की तरफ गेंद गई, लॉन्ग ऑफ की तरफ, रन जरूर पूरे किए वहां पर विजय पारदी ने 2। स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 14 रन। सरपंच चषक कामयाबी के नए परचम लहराता हुआ, बहुत ही भव्य टॉस बॉक्स आप देख रहे हैं। हमारा मुख्य मंच बनाया गया पीले और सफेद रंग के पर्दों के साथ, वहां पर ट्रॉफीज आप देख रहे हैं। इस बार लपेट लिया, अब ये तो कंप्लीट हुकूमत साबित करने वाला रबर स्टैंप 6। क्या बात है। विजय पारदी ने, दोनों पारदी ने 2-2 बॉल खेले और दोनों पारदी ने 8-8 रन बनाए। स्कोर 20 पर 1। सुरेश पारदी 8, विजय पारदी 8। आज की दोपहर को भव्य स्वागत ललेश का। इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, साइड स्क्रीन के पास से जाती हुई बॉल टप्पा खाई और बाहर चली गई, 6 रन के लिए
छब्बीस पर एक, 26 for 1, 14 पर विजय पारदी। फुल टॉस बॉल थी और बैठक शॉट, इस बार भी बॉल जाकर पर्दा फाड़ छक्का, अफलातुन टाइमिंग। फुल टॉस बॉल, जाम्बुल पाड़ा के जामुन के पेड़ की कसम, मजा आ रहा है। 32 for 1। जामुन जो है बहुत असरकारक होता है डायबिटीज में और बहुत रेयर फ्रूट है। और 32 पर एक, ललिश की गेंदबाजी पर आनंद फानन में बल्लेबाजी करते हुए विजय पारदी। 4 बॉल 20, विजय पारदी। सबसे बड़ी बात है कि विजय पारदी द्वारा बेखौफ बेबाक बल्लेबाजी चल रही है इस वक्त। इस बार बेहतरीन कवर ड्राइव और शालीन अंदाज में नजाकत और नफासत के साथ लगने वाला यह चौका। स्कोर 38। धन्यवाद डीजे। स्कोर 36, एक विकेट के नुकसान पर विजय पारदी। यह विजय पारदी का ओवर है। 24 रनों की लूटमार। इस बार खेलने का प्रयास था और विजय पारदी सही सलामत, लेकिन उस पर भी ओवर थ्रो में 1 रन ले लिया। विजय पारदी के बल्ले में रनों की भूख साफ नजर आ रही है। जिस तरह प्राइवेट लिमिटेड कंपनी का सेल्समैन ऑर्डर की तलाश में घूमता है, वैसे विजय पारदी मैदान के चारों ओर रनों के लिए ढूंढते। और यहां पर तीसरे अंपायर की मदद ली गई, रेफर किया है। देखिए, अंपायर को अगर लगता है तो रिव्यू लिया जा सकता है, प्लेयर वो रिव्यू नहीं ले पाएंगे, ये आयोजकों ने बताया है। केवल बीमर के लिए जो प्लेयर है वो रिव्यू ले सकता है। यस, थैंक यू। 37 for 1, 18.5 रन प्रति ओवर की रफ्तार से जाम्बुलपाड़ा कलिंग विकेट नहीं मिल पा रहे हैं। पहला विकेट जल्दी गिरा, लेकिन उसके बाद विकेट के दरवाजे बंद। सुरेश पारदी, विजय पारदी, पारदी एंड पारदी। रनों के बिजनेस में दोनों पारदी बहुत अच्छा काम करते हुए। विजय पारदी 6 बॉल 25, सुरेश पारदी 2 बॉल 8। सावध एंड देवरुंग टीम को विकेट लेना बहुत जरूरी है, क्योंकि अगर विकेट अब नहीं गिरता, दोनों बल्लेबाज लय में आ चुके हैं और अगर ये दोनों चौथे ओवर तक नॉट आउट रहे तो स्कोर 60 के आसपास देखने मिलेगा। विजय पारदी ने आज जो बल्लेबाजी की है काबिल तारीफ। 3 6 लगाए, 1 चौका, 1 सिंगल, 1 डबल। विजय पारदी की जो बल्लेबाजी है ना, ये मुंबई के भेलपुरी की तरह है। इसमें मुरमुरा भी है, चटनी भी है, धनिया भी है, सींग भी है और पूरी भी है। बिल्कुल मसालेदार बल्लेबाजी विजय पारदी की। और नए ओवर की शुरुआत जिसको लेकर आ रहे आकाश पाटिल। सावध देवरुंग टीम को खुशियां आती हुई।
विजय पारदी 25 रन बनाकर आउट हुए, लेकिन आउट होने से पहले विजय पारदी ने अपनी टीम को वो स्कोर दिया है। अब नए बल्लेबाज है विवेक शेलार। विवेक शेलार पिछले 3-4 साल में बल्कि आउट ऑफ इंडिया जाकर भी खेले, ऐसा विवेक शेलार। ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट, भिवंडी क्रिकेट, महाराष्ट्र क्रिकेट, भारतीय क्रिकेट का ये वो सितारा है जिसकी तरफ लोग आशा भरी नजरों से देख रहे हैं। कल से शुरू हो रहे भिवंडी प्रीमियर लीग में भी आप उनका जलवा देखेंगे। 37/2 सुरेश पारदी ने हुक कर दिया। अब ये तो मेरे बाएं हाथ का काम है क्योंकि मैं बाएं हाथ का बैट्समैन हूं। सीधा बॉल मैदान के बाहर, 6 रन। बहुत ही बेमिसाल बल्लेबाजी सुरेश पारदी द्वारा। जैसे ही विजय पारदी आउट हुए, सुरेश पारदी ने अपने कंधों पर जिम्मेदारी ले ली। 43/2, 43/2 थर्ड ओवर। आकाश पाटिल, पहली गेंद पर विकेट मिला लेकिन उसके बाद 6 रन देकर सुरेश पारदी ने वापसी की है इस मुकाबले में। जाम्बुडपाड़ा और खलिंग, इस बार एक और बेहतरीन टाइमिंग के जरिए खेल दिया। 2 खिलाड़ियों को विभाजित करती हुई गेंद जा ही रही थी कि वहां पर उसे रोका। 2 रन दौड़कर पूरा करते हुए सुरेश पारदी। स्वयं बॉलर है, ये वजह भी है कि वो तेज भागते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 45, 2 विकेटों के नुकसान पर। मुंबई, ठाणे, रायगढ़, इसकी एक खासियत है, बहुत सारे पाड़ा हैं। देवी पाड़ा, काजू पाड़ा, ठाकुर पाड़ा, अवचित पाड़ा, कांचपाड़ा, बोरपाड़ा और जाम्बुडपाड़ा। 45/2 इस बार एक्सप्रेस बॉल दी। अभी इस तरह की गेंदें चाहिए। सुरेश पारदी स्वयं फास्ट बॉलर है और उनको आने वाली इस फास्ट बॉल से उनकी आंखों में भी चमक आई होगी। 45/2 थर्ड ओवर। सावध एंड देवरुंग टीम बॉलिंग कर रही है और जाम्बुडपाड़ा खलिंग ये बैटिंग कर रही है। आकाश पाटिल के इस ओवर की 4 गेंदों में 8 रन आए, 1 विकेट लिया उन्होंने विजय पारदी का। इस बार पुल कर दिया है, आउट होने का खतरा है और सुरेश पारदी की पारी समाप्त होती हुई। दोनों पारदियों को आउट करने वाला आकाश पाटिल। निखिल ने कैच लिया। 16 पर आउट हुए सुरेश पारदी, लेकिन आक्रामक और तीखा तेवर ये कायम रखा है क्योंकि एक फाइटिंग स्कोर मिल चुका है। यहां से बनने वाला हर रन हमें तोहफे में अगर मिलता है तो हम आगे बढ़ेंगे। नए बल्लेबाज का आगमन होता हुआ सुरेश पारदी 6 गेंदों का सामना किया, 16 रन बनाए और अब नए बैट्समैन है अजय पारदी। अजय पारदी (45/3) स्ट्राइक पर विवेक शेलार और बॉलर है आकाश पाटिल। अपने ओवर की आखिरी गेंद लेकर तैयार। धीमे से पुश किया, 1 रन पूरा किया, दूसरा बन सकता है अगर दौड़ना चाहे। विवेक शेलार स्वयं बॉलर है, तेज कदम भागते हुए सीधा निशाना, ओवर थ्रो में आता हुआ एक और रन और यहां पर ओवर थ्रो का चौका हो जाएगा। लूट लिया। क्या जबरदस्त बल्लेबाजी और 50 रन को पूरा करते हुए 51 पर 3।
टोटल 6 रन। 45 से 51 पर पहुंचे जामुलपाड़ा एंड खलिंग। 3 ओवर 51 रन 3 विकेट। जहां हमने अलग अलग पाड़ाओं की बात की वहीं पर घर भी है, अलीमगढ़, पिंपलगढ़, कामतगढ़, नवगढ़, वड़ू नवगढ़। डोंबिवली साइड चले जाए तो दहीसर, घेसर, उसरगढ़, ये तमाम जो गांव है, ये गांव का एक बहुत जबरदस्त क्रिकेट है, एक ढांचा है। और हर गांव में एक कम से कम एक टीम, और ज्यादा से ज्यादा 2-3, कभी कभी कोई गांव में 3-4 टीमें भी होती है। धनेश 11 कुकसे और साई स्पोर्ट्स खारबाव ये अपने अगले मुकाबले के टॉस के लिए हमारे टॉस बॉक्स में संपर्क करें। धनेश 11 कुकसे और साई स्पोर्ट्स खारबाव, ये अगला मैच। आकाश पाटिल जूनियर अब गेंदबाजी करेंगे। बैट्समैन है अजय पारधी। हमने अजय देखा, विजय देखा, इस बार हुक करने का प्रयास और ये चौका अंपायर ने पहले ही दे दिया। बहुत तेज भागती हुई गेंद, टाइमिंग बहुत उम्दा रहा। हुक बराबर से कर नहीं पाए थे, लेकिन प्लेसमेंट कुछ इस तरह रही कि विकेट कीपर के लिए उसे रोकना असंभव था। स्कोर आगे बढ़ता हुआ 55, 3 विकेटों के नुकसान पर। सरपंच चषक वाशेरे में नए रंग भरते हुए जामुलपाड़ा और खलिंग टीम। प्रोजेक्टेड स्कोर 63 का नजर आ रहा है। विवेक शिलार 1 बॉल 6, अजय 1 बॉल 4, आकाश पाटिल जूनियर। अगली गेंद इस बार सफल होकर खेलने का प्रयास था, रन जरूर मिलेगा, हालांकि लेग बाय अंपायर द्वारा घोषित किया गया है। 3 विकेट पर 56 रन। बिल्कुल हमारे बाजू से हाईवे गुजरता हुआ, आगरा हाईवे, नासिक हाईवे कहे, यातायात बनी रहती है दिन भर। हाफ ट्रैकर बॉल थी, घूमकर मारने का प्रयास, उस पर एक दौड़कर बनाया वाइड बॉल, रन आ ही रहे हैं। स्कोर 58 पर 3 और अब 60 पर 3। 60 फॉर द लॉस ऑफ 3। अजय 2 बॉल 4, विवेक शेलार 2 बॉल 8। इस बार स्टैंड एंड डिलीवर टाइप का शॉट था, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाने वाला बेनजीर चौका। अवे फ्रॉम द बॉडी लॉफ्ट किया और यह सुनिश्चित किया कि निर्जन क्षेत्र से बॉल ट्रैवल होती हुई 4 रनों के लिए। 64 रन 3 विकेटों के नुकसान पर। इस बार बेहतर बॉल थी, फुलर लेंथ की, और लेग बाय का 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेट के नुकसान पर। अब 65 रन, 65 फॉर 3। जामुलपाड़ा और खलिंग के तमाम बल्लेबाजों ने अच्छी बैटिंग की है। एक आध अफवाह छोड़ दिया जाए अगर, विद्यानंद का 25 रन, विजय पारदी 16, सुरेश पारदी, विवेक शेलार 8 और अजय पारदी 8। चोटी के 4 बल्लेबाज अच्छी बैटिंग जब कर लेते हैं तो इस तरह का स्कोर देखने को मिलता है, और मानो रनों का एक टावर खड़ा कर दिया हो। आकाश पाटिल जूनियर की गेंद, हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, कैच तो नहीं होगा, लेकिन वहां पर दौड़कर रनों को पूरा जरूर किया गया है। 2 रन और, यानी कि स्कोर आगे बढ़ता हुआ 67 फॉर 3 और 4 ओवर में 68 रन चाहिए। रिक्वायर्ड रन रेट 17 रन प्रति ओवर। और अगले टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा धनेश 11 कुकसे और साइश स्पोर्ट्स खारबाव। तो आपके सामने स्कोर कार्ड आएगा।
तो एक जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर, और दूसरी पारी की शुरुआत होगी, लेकिन ये फाइनल स्कोर है 67 जाम्बुलपाड़ा खालिंग टीम का। तीनों पारदी, अजय पारदी, विजय पारदी, सुरेश पारदी, पारदी एंड पारदी P3, और जबरदस्त बैटिंग तीनों पारदियों द्वारा। 68 टू विन द मैच। और जब दूसरी पारी की शुरुआत होगी, 68 रनों की दास्तां बयान करने के लिए आएंगे आपके सामने मेरे साथी कमेंटेटर, जिन्होंने स्टार स्पोर्ट्स के लिए मराठी में IPL और विश्व कप T20 कवर किया, ऐसे मेरे काबिल दोस्त कुणाल दाते। थँक्यू सो मच हरीशजी पंड्या. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय सरपंच चषक 2022 मध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीमच्या माध्यमातून. टॉस बॉक्समध्ये आदरणीय किरणजी शिलार यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. तर इथे वेळ झालेली आहे सेमीफायनल सामन्याच्या नाणेफेकीची. हा सेमीफायनलचा सामना असणार आहे भिवंडी सिटी फॉर्मॅटमधून, अर्थात BC4चं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन बलाढ्य संघ, एका बाजूला धनेश 11 कोकसे आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स खारबाव. कोकसे संघाचे कॅप्टन महेंद्र मागे आहेत आणि खारबाव संघाचे कॅप्टन आहेत दीपक मडवी. टॉस कॉइन एका बाजूला चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी आणि दुसऱ्या बाजूला सरपंच चषक 2022. सामना प्रत्येकी 6 षटकांचा असणार आहे. दीपक मडवी कॉल देणार आहेत. चिरोबा स्पोर्ट्स असा कॉल. येस, चिरोबा स्पोर्ट्सच आलेला आहे. टॉस विनिंग कॅप्टनला आपण पाहुण्यांचे शुभास्ते देऊया. शीतपेय. ऊन थोडंसं आता वाढत चाललेलं आहे. थँक्यू सो मच किरणजी शिलार. दीपक काय नेणे क्षेत्ररक्षण करणार. 6 षटकांची ही मॅच असणार. आतापर्यंत तुम्ही 5 षटकांचे सामने खेळलेले आहात, तर आता 6 षटकांची मॅच असल्या कारणानं काही संघामध्ये चेंजेस वगैरे करण्याचा प्रयत्न असेल का? आणि आता समोर धनेश 11 कोकसे संघ आहे, तर कोकसे संघाविरुद्ध खेळत असताना काही मानसिक प्रेशर वगैरे? नाही, कुकसे संघ हा एक दादा संघ आहे, पण त्यांच्यासमोर मानसिक प्रेशर नाहीच, बिलकुल नाही. कारण आवडतंय चांगल्या टीमसमोर खेळणं. आणि टीममध्ये चेंजेस एक 2-3 प्लेयर चेंज झालेत आणि 2 नवीन इन होतील. भरपूर चेंजेस तुम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं याचा काय परिणाम होईल संघावर आणि संघाच्या कामगिरीवर? परिणाम निश्चितच होतो, कारण तुमचा 12वा प्लेयर जरी नसला तरी तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असते. त्याच्यामुळे 12व्या प्लेयरचं पण महत्त्व असतं. आणि आता आमचे 2 प्लेयर ग्रामीणची मॅच खेळायला गेलेत, त्याच्यामुळं थोडा प्रेशर तर आहेच आमच्यावर. येस, म्हणजेच एकूणच थोडे ॲडजस्टमेंट करावे लागलेले आहेत. तुमची स्वतःची गोलंदाजी या हंगामामध्ये खूप सुरेख होते. काय कारण आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकूणच खूप चांगली गोलंदाजी करत आहात? त्याच्यामागचं कारण एवढंच आहे की माझे सपोर्टर, माझ्यावर प्रेम करणारे वेल विशर यांचा सपोर्ट बोला किंवा आशीर्वाद बोला, हेच आहे. बाकी परफॉर्मन्स ॲज इट इज, मतलब म्हणजे जो मी करण्याचा प्रयत्न करतो तोच आहे, पण यावर्षी जास्त प्रेम आहे लोकांचं. निश्चितच, निश्चितच. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील या सेमीफायनल सामन्यासाठी. महेंद्र, एक प्रकारे जरी सेमीफायनल सामना असला तर सिटी क्रिकेटचा विचार करता ही फायनल मॅच आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. टॉस जिंकला सर, काय निर्णय घेतला असता? आम्ही सुद्धा फील्ड घेतले असेल, पण असं काही नाही. प्लॅन ए फेल झाला पण प्लॅन बी आमच्या रेडी असतो. असं काही नाही, आम्ही प्लॅन बीवर खेळू शकतो. क्वार्टर फायनल मॅचमध्ये RD संघाविरुद्ध जो संघ उतरवला होता तोच असणार आहे, काही काही चेंजेस असतील? नाही, तोच संघ असेल माझा, कारण का माझा संघ म्हणजे ॲक्च्युली धनेश्वरम बोलतात लोक, पण धनेश्वरमचे जे प्लेयर आहेत ते प्रत्येक मॅच टू मॅच, प्रत्येक टुर्नामेंटला प्रत्येक मॅच पोचत असतात, म्हणून तो संघ एवढा खूप चांगल्या प्रकारे खेळत असतो. थँक्यू सो मच आमच्याशी संवाद साधण्यासाठी. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा या सेमीफायनल मॅचसाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की साई स्पोर्ट्स खारबाव संघाने टॉस जिंकला आहे आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, कुणाल दाते इज देअर. धन्यवाद अजय घरत सर. समाचार तुम्ही दिला टॉस बॉक्समधून, परंतु इथून समाचार असा आहे की पहिल्या बॉलवर फलंदाज बाद आहे. मोठी विकेट, महत्त्वाची विकेट. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला होता बलवंत दळवी. या मॅचमध्ये मात्र 0वर गोल्डन डकवर आउट होत असताना 23 चेंडूने आता 68 धावांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं आहे टीम देवरुंग सावतच्या समोर. विजय केने नवीन फलंदाज आलाय. बलवंत
दळवी इथे आउट होत असताना किरण पाटीलच्या बरोबरीने आता खेळ करावा लागेल. देवरुंगचा हा खेळाडू विजय किरण पाटील सावतचा खेळाडू, मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं. एक फलंदाज बाद 0 ओव्हर. सुरेश पारदीचं पहिलं षटक, प्रचंड अनुभव सुरेश पारदी यांच्याकडे देखील आहे सातत्याने क्रिकेट खेळत असताना. शॉर्ट बॉल होता, मागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जातोय बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये आणि येतोय डॉट बॉल. चांगली कामगिरी. बरोबर मिडल स्टिक वरून हा बॉल गेलाय. खूप चांगलं टेलिकास्ट BTC च्या माध्यमातून, भिवंडी टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून सध्या 4 कॅमेऱ्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. चांगलं टेलिकास्ट करत असताना हे सर्वच खेळाडू प्रतिनिधी आमचे. फुल टॉस आणि यावेळेला बॉलला पाठवलंय स्वाईप करत असताना बॅटला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा हा चौकार. थँक्यू. फुल टॉस बॉलवर स्लॉक स्वीप खूप चांगला केला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं बॉलला. किरण पाटीलच्या बॅटमधून हा चौकार येत असताना टीमची धावसंख्या 4 आहे. चौकार आहे. भरपूर आतमध्ये हा बॉल पडला, टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला. चौकार इथे आलाय. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं आहे, आक्रमण तर करावं लागणार आहे. प्रत्येक ओव्हरच्या दरम्यान हा 4 कॅमेऱ्याचा व्ह्यू आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. कॅमेरा 1 2 3 4 वेगवेगळ्या अँगलने ही स्पर्धा तुमच्या समोर. पहिल्या कॅमेरा अंतर्गत फ्रंट व्ह्यू तुम्ही पाहताय, बॅट्समनला पाहिलं जात आहे. दुसऱ्या कॅमेरा अंतर्गत बॅक व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समनचा. थर्ड कॅमेरा बॉलरवर स्थिर आहे आणि चौथ्या कॅमेऱ्यामध्ये बॉलरची ॲक्शन. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना मिडॉनला झेल पकडला गेलाय. दुसरा धक्का या ओव्हरमध्ये देत असताना चौकाराचं प्रत्युत्तर आउट केलं. त्याच्या नंतरच्या बॉलवर किरण देखील बाद होतोय. मोठी विकेट गोलंदाज सुरेश पारदीच्या खात्यात. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्लेमध्ये हे चित्र स्पष्ट आहे की मिड ऑफला हा झेल घेण्यात आलाय. कॉमेंट्री बॉक्स अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आहे, त्यामुळे सरळ खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला हनुमान पारदी होता, सक्का बंधू, आणि त्याच्यामुळे एका भावाची साथ दुसरा भाऊ इथे देत असताना फलंदाज बाद. सुरेश पारदीच्या खात्यामध्ये हे दुसरं यश. नवीन फलंदाज माय नेम इज लखन. सावतचा खेळाडू लखन पाटील. लखनला आता काम तसं करावं लागेल. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. 4 बॉल नंतर 4 धावा सध्या फलकावर आहेत. बॉलर सुरेश पारदी 2 फलंदाजांना बाद केले. एक चौकार आला होता, त्याच्यानंतरच्या बॉलवर मिड ऑफला झेल देऊन परतवलंय. खोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढल्या अक्षरशः ऑन साईडला. मिडॉनला यावेळेला क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत 1 धाव मिळेल. लखनचं खातं इथे उघडलं जातं. टीमची धावसंख्या आहे 5. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. 68 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. नेक्स्ट मॅच खूप महत्त्वाचा सामना असेल, जो सेमी फायनल असेल. सिटी क्रिकेटमधला धनेश स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव या 2 टीमच्या दरम्यान ती लढत होईल. साई स्पोर्ट्स खारबावने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. हा डॉट बॉल असेल. अशा पद्धतीने पहिलं षटक सुरेश पारदीचं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 5. फलंदाज बाद झाले 2. टीम देवरुंग सावतचे. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. चांगली गोलंदाजी केली सुरेश पारदीने. अनुभव प्रचंड मोठा आहे सुरेश पारदी यांच्याकडे.
मला आजही आठवते आमच्या नवी मुंबईतली संजय पाटील अंकल ट्रॉफी मालिकेवरची बाईक जिंकला होता हा खेळाडू सुरेश पारदी. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं होतं. अनेक स्पर्धा सातत्याने गाजवत आल्या जांभूळपाडा टीमसाठी. खालिंग जांभूळपाडा एकत्रित येऊन एक वेगळा फॉर्मॅट या स्पर्धेचे शिल्पकार विश्वास मागेसाहेब, सरपंच चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे आयोजित सरपंच चषक 2022. तुम्ही पाहताय स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामधला हा सेमीफायनलचा सामना. बॅटची कडा घेतली, मागे जातोय बॉल. शॉर्ट थर्डमॅन फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे एकच धाव मिळताना दिसेल. लखन आणि विजय हे दोन फलंदाज सध्या मैदानामध्ये आहेत. लखन खेळतोय 2 वर, विजयला अजून खातं उघडायचं आहे जो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. 6 धावा, 2 फलंदाज बाद. सेकंड ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. विवेक शेलार गोलंदाजीसाठी आलाय. खालिंगचं नाव सातत्याने चर्चेमध्ये ठेवले महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विवेक शेलारने. बॅटची कडा घेतली, अतिशय वेगाने टाकलेला बॉल. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक बीट झालाय. बॉल मागे ट्रॅव्हल होत असताना पंचांचा इशारा, हा येतोय चौकार. प्रशांतने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दाखवलं, त्याचा फायदा मिळाला आणि अखेर चौकार येतोय. विजयच्या बॅटमधून हा चौकार आला. टीमची धावसंख्या 10. यावेळेला थोडीशी गती कमी केली होती. ॲक्शन तीच असते. बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न मागचा केला होता. हा बॉल थोडासा कमी गतीने, परंतु लेग कटरचा वापर याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकत असताना टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आहे 10. 9 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 68 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आहे, त्यामुळे इथे आक्रमण तर करावंच लागेल विजयला. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता, स्लाइटली ओव्हर पिच होता, परंतु इथे देखील बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. ॲक्शन रिप्ले BTCच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर. हाही बॉल कमी गतीनेच लेग कटर टाकला होता, परंतु थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढचा बॉल आता काय येईल. यावेळेला खोलवर टप्प्याचा यॉर्कर. इथे 1 रन मिळताना दिसेल. व्हरायटी, व्हेरिएशन पहा, विविधता पहा. मागचे 2 बॉल स्लोअर 1, मध्ये एखादा शॉर्ट बॉल, मध्येच एखादा यॉर्कर. सर्व बॉल याच्याकडे आहेत आणि त्याच्याचमुळे हा खेळाडू सध्या प्रसिद्धी झोतात आहे. मोठमोठ्या संघाच्या दरम्यान ज्याला खेळताना आपण पाहतो, सध्या रायगड टीमचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय. मोठमोठ्या स्पर्धा ते देखील जिंकत आलेले आहेत. विवेक शेलारने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल. याही वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल होता, परंतु आखू टप्प्यावर पडला आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. हा येतोय षटकार. दोन ओव्हर 17 धावा झाल्या. 2 ओव्हरमध्ये आता 51 धावांची आवश्यकता आहे. 51 रिक्वायर फ्रॉम 12. 12 चेंडू आणि 51 धावा हे समीकरण असेल टीम देवरुंग सावतच्या समोर. 12 चेंडू 51 धावा. लखनच्या बॅटमधून षटकार आला. अखेरच्या बॉलवर मागील ओव्हरच्या दरम्यान विवेक शेलारच्या विरुद्ध विजय खेळतोय 5 धावांवर. 8 धावांवर खेळतोय लखन. 12 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 25.50. या सरासरीने आता धावा इथे कराव्या लागतील. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आला विशाल पाटील. जांभूळपाड्यातलाच हा खेळाडू. मागच्या मॅचमध्ये विशालने हॅट्रिक घेतली होती ज्यावेळेला तो क्वार्टर फायनलचा सामना खेळला लोणाड आणि जानवडच्या विरुद्ध. विशाल पाटील गोलंदाजीसाठी 3 हॅट्रिक ग्रामीण गटामध्ये आपण पाहिलेले आहेत आतापर्यंत. त्याच्यामध्ये तिसरी हॅट्रिक विशाल पाटीलने घेतली होती मागच्या मॅचमध्ये. पहिली हॅट्रिक गोरख, सेकंड हॅट्रिक आकाश आणि तिसरी हॅट्रिक विशाल पाटील. 12 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता असल्यास स्ट्रायकिंग एंडला विजय खेळताना दिसतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला लखन.
पहिला बॉल विशालचा. पहिलाच बॉल थोडासा मागे टाकला होता. रनआउटची संधी असेल, डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं, परंतु एक धाव इथे मिळताना दिसेल. एकाच धावेवर समाधान. लखनकडे असेल आता स्ट्राईक, ज्या लखनने मागच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकला होता. चांगलं टेलिकास्ट करत असताना बॉल भरपूर वेगाने आला स्किट होऊन खेळपट्टीवरून, त्यामुळे टायमिंग नीटचं जुळलेलं दिसताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. 11 चेंडू आणि 50 धावा. स्ट्रायकिंग इनला लखन. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कडा तिथेच घेतली, बॉल तिथेच फिरतोय अक्षरशः खेळपट्टी लगतच. रन मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. आता सामना असं वाटतं की अगदी झोळीत आहे टीम खालिंग जांभूळपाळ्याच्या. हा सामना जिंकत ते पुढच्या फेरीमध्ये दाखल होतील असं चित्र मैदानामध्ये आहे, परंतु अजूनही 10 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. 9 षटकार मारावे लागतील. हा आणखीन वेगाने टाकलेला बॉल विशाल पाटीलने, हा देखील डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी विशालच्या माध्यमातून. मागच्या मॅचमध्ये हॅट्रिक घेतली होती त्याने. आता 3 बॉल या षटकातले शिल्लक. 9 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. 18ला 2 अशी परिस्थिती. टीम देवरुंग सावतची ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मध्ये तोपर्यंत 1 रन लखनच्या खात्यामध्ये जाईल. तर फक्त औपचारिकता राहिली का सच हा सामना 8 चेंडूमध्ये 49 करायचे आहेत. एक चांगला बॉल मॅचमध्ये फक्त औपचारिकता राहील. फक्त बॉल कंप्लीट करायचे आहेत, ओव्हर्स कंप्लीट कराव्या लागतील यानंतर टीम खालिंग जांभूळपाडाला. यावेळेला हुक केलाय, चांगला फटका. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय, चौकार. सात चेंडू आणि आता 45 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली गेली आहे खालिंग जांभूळपाडा टीमच्या माध्यमातून देवरुंग सावतच्या विरुद्ध या मॅचमध्ये खेळत असताना. एक वेगळा कन्सेप्ट, 2 गाव एक संघ मैदानामध्ये खेळत असताना. 7 चेंडू 45 धावा. फुल टॉस होता, 1 हँडेड स्ट्रोक. एलिव्हेशन कमी मिळालं, क्षेत्ररक्षक होता तिथे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, मिडविकेटला झेल देऊन परतलाय फलंदाज. आउट. विजयने पकडला हा अप्रतिम झेल. खूप चांगलं आयोजन. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे आयोजित सरपंच चषक 2022. सरपंच विश्वास मागेसाहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. अथक परिश्रमातून, अथक मेहनतीनंतर हे क्रीडांगण खेळण्यालायक आपल्यासाठी इथे बनवण्यात आलं. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. मगाशी 40+ खेळाडूंनी त्यांचे आभार मानले. 80,000चं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक व सरपंच चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 40,000 रुपये रोख व आकर्षक सरपंच ट्रॉफी. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 20,000 रुपये रोख व आकर्षक सरपंच ट्रॉफी. आपल्या स्क्रीनवर ही क्रीडा नगरी पाहायला मिळते. अतिशय चांगली ही क्रीडा नगरी. मध्ये जे लाईटचे पोल आपल्याला पाहायला मिळतात ते कदाचित पुढच्या वर्षी तुम्हाला पाहायला मिळणार देखील नाही आहेत. वैकुंठवासी गुरुवर्य हबप रामदास बाबा शेलार हे क्रीडांगण. या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. कदाचित काही दिवसांमध्येच हे पोल देखील लाईटचे बाहेर जातील ग्राउंडच्या मागून आणि त्यानंतर हे क्रीडांगण अगदी सुसज्ज होईल. पॅव्हिलियनची व्यवस्था, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था, अशा अनेक संकल्पना घेऊन येणार आहेत विश्वास मागेसाहेब. लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. नाव विश्वास आहे आणि विश्वासाने सातत्याने काम करत असताना वाशेरे गावासाठी प्रथम नागरिक या स्पर्धेचे शिल्पकार विश्वास मागेजी. गोलंदाज तयार. 6 चेंडू 45. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज धावतोय, बॉलच्या मागे झेल सुटलाय. रन मिळताना दिसेल फक्त 1. 44 धावांची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक.
सामना जवळपास आता एकतर्फा होईल. खालिंग जांभूळपाळा हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होईल असं चित्र मैदानामध्ये आहे. 5 चेंडू आणि 44 धावा. स्ट्रायकिंग एंडला जयेश नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं खाली राहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांची आम्हाला उपस्थिती लाभत आहे. शिवसेना विभाग प्रमुख कोकसे आदरणीय रघुनाथजी पाटील साहेबांची उपस्थिती आम्हाला लाभत आहे. यांचं सरपंच चषक 2022 मध्ये या स्पर्धेचे आयोजक चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विश्वासजी मागे साहेबांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 4 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. यावेळेला वेग भन्नाट होता. विकेट किपरने झेल सोडलाय. हा येतो डॉट बॉल. 3 चेंडू आणि आता औपचारिकता 43 धावांची. त्याचबरोबर सन्माननीय मनोहर भोईर साहेब ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कोकसे यांचं देखील व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकरणातून स्वागत. यावेळेला फटका चांगला आहे. टायमिंगच्या जोरावर बॉलला पाठवलं मिडविकेट सीमारेषा पलीकडे. चांगलं टायमिंग आणि हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. 2 चेंडूमध्ये आता 37 धावांची आवश्यकता. फलंदाज जयेशच्या बॅटमधून हा षटकार आला. बॅकफुटला जात असताना मिडविकेटला षटकार. हाफ बॅटेड पूल आणि त्याच्यामध्ये यश. 2 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. साई स्पोर्ट्स खारबाव आणि धनेश 11 कुकसे नेक्स्ट मॅच. फुल टॉस आणि याही वेळेला स्लॉक स्वीप करत असताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल गेलाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. यानंतरचा सामना 6 षटकांचा होणार आहे. सिटी क्रिकेट मधला सेमीफायनलचा सामना आणि टॉस झालाय. टॉस जिंकलाय साई स्पोर्ट्स खारबावने. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय म्हणजेच इन ऍक्शन धनेश स्पोर्ट्स कुकसे